नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्य दिन सूत्रसंचालन सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत स्वातंत्र्य दिनाचे सूत्रसंचालन कसे करावे। यामध्ये कोणकोणते मुद्दे असतात, कोणकोणत्या पायऱ्या असतात, त्यांचा पूर्ण आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत। आणि आपल्या शालेय समारंभामध्ये स्वातंत्र्य दिन उत्सवामध्ये आपल्याला सूत्रसंचालन कसे करायचे याविषयी सविस्तर मार्गदर्शन सदर व्हिडिओमध्ये करण्यात आलेले आहे। सर्वप्रथम उपस्थितांचे स्वागत, कार्यक्रमाचे प्रास्ताविक, अध्यक्ष निवड आणि परिचय, उपस्थित मान्यवरांचा परिचय, दीप प्रज्वलन, भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन, त्यानंतर ध्वजारोहण कार्यक्रम, राष्ट्रगीत, ध्वजगीत, देशभक्तीपर गीत गायन, सांस्कृतिक कार्यक्रम, मुलांची भाषणे, मान्यवरांची भाषणे, अध्यक्ष निवड, अध्यक्षीय भाषण, आभार प्रदर्शन आणि वंदे मातरम इत्यादी पायऱ्यांचा यामध्ये समावेश होतो। पुढे 3 रंगांचा तिरंगा शोभून दिसे आकाशी, 3 रंगांचा तिरंगा शोभून दिसे आकाशी, करूया सॅल्यूट सारे मिळूनी आणि गाऊ गीत देशभक्तीची, ज्यांनी सर्वस्व वेचिले स्वातंत्र्यासाठी, नतमस्तक होऊया त्यांच्या चरणाशी, नतमस्तक होऊया त्यांच्या चरणाशी। सर्वप्रथम भारत मातेला वंदन करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। मित्रांनो, आज 15 ऑगस्ट, आज आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या सुमारे 150 वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि म्हणूनच आज आपण सर्वजण मोठ्या अभिमानाने स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत। आतुरतेने वाट बघत होते सर्वजण 150 वर्षाच्या गुलामगिरीच्या अस्ताची, सरून गेली रात्र पारतंत्र्याची आणि मंगलमय पहाट झाली स्वातंत्र्य दिनाची, आणि मंगलमय पहाट झाली स्वातंत्र्य दिनाची। आजच्या या मंगलमय स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवर, पालक, ग्रामस्थ आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी श्री पाटील सर यांना निमंत्रित करतो। स्वातंत्र्याचा दिन हा आला, नव चैतन्य घेऊन उधळूया तिरंगी रंग चौफेरी या मंगलमय स्वातंत्र्य दिनी। आजच्या या पवित्र सोहळ्याला उपस्थित सर्वांचे मी सहर्ष स्वागत करतो आणि प्रास्ताविकास सुरुवात करतो। अशा प्रकारे सुरुवात करून आपले प्रास्ताविक पूर्ण करावे। प्रास्ताविकामध्ये स्वातंत्र्य दिनाविषयी माहिती सांगावी, तसेच आयोजित संपूर्ण कार्यक्रमाची माहिती द्यावी आणि सर्व कार्यक्रमाची रूपरेषा सुद्धा सांगावी। यानंतर पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कसे करायचे ते बघूया। प्रास्ताविक झाल्यानंतर धन्यवाद सर, आपल्या प्रास्ताविकातून आजच्या कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा आपण स्पष्ट केली। यानंतर आजच्या या सोहळ्याचे अध्यक्ष स्थान सन्माननीय श्री NT विधाते सर यांनी भूषवावे अशी मी त्यांना विनंती करतो। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आपल्या कार्यक्रमाला जे अध्यक्ष निवडणार आहोत त्यांचे नाव घ्यायचे आहे। यानंतर अध्यक्ष निवडसाठी खालील प्रकारे अनुमोदन द्यावे। आत्ताच श्री कांबळे सरांनी केलेल्या अध्यक्ष निवडीला आम्ही सर्वांचे वतीने अनुमोदन देतो। धन्यवाद सर। यानंतर आपण आपल्या पुढील कार्यक्रमाकडे वळूया। अज्ञान, भ्रष्टाचार, गरिबीचा अंधार दूर करण्यासाठी मनामनात देशप्रेमाचा दीप पेटवूया। अध्यक्ष आणि मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करूया। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री NT विधाते आणि सर्व उपस्थित मान्यवर यांना विनंती करतो की त्यांनी भारत मातेचे प्रतिमा पूजन व
दीप प्रज्वलन करावे. प्रतिमापूजन आणि दीप प्रज्वलन चालू असताना खालील चारोळ्या म्हणायच्या आहेत किंवा तुमच्या स्तरावर ज्या चारोळ्या आहेत त्या तुम्ही म्हणू शकता. प्रियतम आमची भारत माता, आम्ही सारी तिची मुले. प्रियतम आमची भारत माता, आम्ही सारी तिची मुले. रंग वेगळे गंध वेगळे तरी इथली सर्व फुले प्रियतम. रंग वेगळे गंध वेगळे तरी इथली सर्व फुले प्रियतम. प्रियतम आमची भारत माता, वंदन आम्ही तिला करूया. प्रियतम आमची भारत माता, वंदन आम्ही तिला करूया. मातेची मुले लाडकी सदा, तिचा ध्वज उंच धरूया. यानंतर प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन झाल्यानंतर आपण खालील प्रमाणे सूत्रसंचालन करायचे आहे. धन्यवाद सर. आत्ता मित्रांनो आपण आपल्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाकडे वळूया. देशप्रेमाचे प्रतीक तिरंगा, नभी लहक्या उंचच उंच. जय हिंद जय भारत या जय घोषाने गरजू दे सारा आसमंत. मित्रांनो, आजच्या आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री सोनवणे सर यांनी ध्वजस्तंभाचे पूजन आणि ध्वजारोहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम ज्यांच्या हस्ते होणार आहे त्यांचं नाव आपण येथे घ्यायचे आहे आणि त्यांना ध्वजारोहणाची विनंती करायची आहे. यावेळी सर्व मुलांना सावधान स्थितीत उभे करावे. ध्वजारोहण झाल्यानंतर सर्वांना ध्वजाला सलामी देण्याची ऑर्डर द्यावी आणि राष्ट्रगीत गायनास सुरुवात करावी. राष्ट्रगीत संपल्यानंतर झेंडागीत आणि देशभक्तीपर गीताचे गायन घेण्यात यावे आणि त्यानंतर घोषणा देण्यात याव्यात. आता मित्रांनो, तुमच्या शाळेमध्ये या कार्यक्रमाचे जर वेगळ्या प्रकारे नियोजन केले असेल तर त्यानुसार आपण तो कार्यक्रम घ्यायचा आहे. आता यानंतर घोषणा देऊन झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा चारोळी एक म्हणायची आहे. लहरतो आहे तिरंगा डौलाने उंचच उंच आज. लहरतो आहे तिरंगा डौलाने उंचच उंच आज. या आकाशी जय हिंद जय भारतचा जयघोष करत नतमस्तक होऊ या भारत मातेच्या चरणाशी. यानंतर स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात यावा. सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची भाषणे घेण्यात यावीत. त्यासाठी खालील प्रकारे सूत्रसंचालन करावे. रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा उत्साह देशप्रेमाचा. रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा. जयघोष भारताचा विश्वात गुंजावा. सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा. मंडळी, आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व थोर नेत्यांचे, क्रांतिकारकांचे स्मरण करण्यासाठी आणि तिरंग्याला मानवंदना देण्यासाठी आमच्या शाळेतील छोटी मुले आपल्यासमोर भाषण सादर करत आहेत आणि अशा प्रकारे प्रत्येक मुलाला संधी देऊन आपण मुलांच्या भाषणाचा कार्यक्रम घ्यायचा आहे. यानंतर विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची भाषणे झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या भाषणाचा कार्यक्रम घेण्यात यावा. त्यासाठी खालील चारोळी म्हणून सुरुवात करावी. पारतंत्र्याच्या अंधारावर वर्षाव झाला सूर्यकिरणांचा. पारतंत्र्याच्या अंधारावर वर्षाव झाला सूर्यकिरणांचा. आज स्वातंत्र्याची पहाट झाली तिरंगी रंगाने आसमंत उजळला. आज या मंगलमय अन पवित्र दिनी मान्यवरांच्या विचारांचा लाभ घेऊया आज. मान्यवरांची भाषणे झाल्यानंतर धन्यवाद. आजच्या या मंगलमय क्षणी सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी मी आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष श्री NT विधाते यांना आमंत्रित करतो. अध्यक्षांचे मनोगत झाल्यानंतर आपण त्यांना
धन्यवाद अध्यक्ष साहेब असे म्हणायचे आहे. यावेळी मित्रांनो, अध्यक्षांच्या मनोगतातील काही महत्त्वाचे मुद्दे, उपयुक्त विचार आणि सूचना याची माहिती आपण द्यायची आहे. त्यानंतर आपण पुढीलप्रमाणे सूत्रसंचालन करावे. मंडळी, आता आजच्या कार्यक्रमाचे शेवटचे पुष्प ते म्हणजे आभार प्रदर्शन होय. रंगला आजचा सोहळा ज्यांच्या उपस्थितीने त्या सर्वांचे आभार मानूया नम्रतेने. आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मित्रांचे आभार मानण्यासाठी मी सौ कांबे मॅडम यांना येथे निमंत्रित करतो. मित्रांनो, आभार प्रदर्शन झाल्यानंतर शेवटी आपण खालील चारोळ्या म्हणायच्या आहेत. जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे, जनशासनातळीचा पायाच सत्य आहे. येथे सदा निनादो जयगीत जागृताचे, आज चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. आणि शेवटी वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने आपण आजच्या या कार्यक्रमाची सांगता करूया. सर्वांना वंदे मातरमची ऑर्डर द्यावी आणि वंदे मातरम नंतर उपस्थितांना गोड खाऊ देऊन कार्यक्रमाची सांगता करावी. अशा प्रकारे आपल्या शाळेमध्ये आपण सूत्रसंचालन 15 ऑगस्ट म्हणजेच आपला स्वातंत्र्य दिन होय, या दिवशी अशा प्रकारचे सूत्रसंचालन तुम्ही करू शकता किंवा यामध्ये स्थानिक पातळीवर बदल करून तुम्ही सादरीकरण करू शकता. धन्यवाद.